हाय हॅलो नमस्कार सर्वांना. पुन्हा एकदा छानशा आणि छोट्याशा व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आणि यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा त्याचं नाव आहे ज्योती मारुती ब्लॉग. तर आज आहे सोनूचा बड्डे आणि ते छोटंसं बड्डेचं सेलिब्रेशन आम्ही करणार आहोत. तर त्याचाच ते आज व्हिडिओ आहे सेलिब्रेशनचा. आणि सोनू बघा किती खुश आहे मस्त. आणि सोनू पेक्षा जास्त ना विशालच खूप खुश आहे, कारण की विशालला वाटतं की माझाच बड्डे. तर तो म्हणत असतो की माझा बड्डे सोनूचा नाही आहे, माझा बड्डे. मग तो पण बसला आहे खुर्चीवर आणि तिच्यासमोर काही केक काही वळून ठेवत नाही. मग त्याला वाटत नाही की तिचा बड्डे, त्याला वाटतं त्याचा स्वतःचाच बड्डे आहे. तर मग इथं बघा सोनूला मी ओवाळते आहे. आणि काही जास्त मोठं काही सेलिब्रेशन नाही आहे, एकदम छोटंसं असं घरगुती. म्हणजे आम्ही चौघं, विशालचा एक मित्र आलेला आहे राघव, आणि जे फोटो काढते ती आमची दीदी आहे, म्हणजेच सोनूची बहीण आहे, चुलत बहीण, सख्खी चुलत बहीण आहे, माझी जावाची मुलगी. तर मला पण ती मुलीसारखीच आहे, खूप छान आहे, मस्त क्यूट आहे पुढं पाहतानाच तुम्ही. तर मग ती पण आलेली होती. मग आम्ही काही छोटं सेलिब्रेशन केलं. ॲक्च्युली मोठं करायचं होतं, पण काय झालं, माझं पण थोडंसं आजारी होते मी पण, आणि खूप सारे कामं होते शिवायचं वगैरे. तर मग जास्त म्हटलं नको, घरगुतीच छोटंसं सेलिब्रेशन करूया. मुलांचा पण नाद होईल आणि सेलिब्रेशन पण होईल. मग त्या सोनूला पण ओवाळणं वगैरे होईल म्हणून मग छोटंसं केलं. आधी तिला ओवाळून घेतलं, मग नंतर त्याला ओवाळून घेतलं, आणि मग दोघंसं पण ऑक्शन करून घेतलं. आणि इथं ना तिला खाऊ ते घातलं. आणि आता केक कापायची वारी. तर ते म्हणतो मला त्यालाच कापायचा आहे असं म्हणतो, हट्ट करतो. ते सोनूचे पप्पा म्हणत होते की तिला कापू दे केक कट करू दे, पण ते नाही, ते म्हणायचं मलाच कट करायचं आहे. आणि त्याची घाई गडबड चाललेली आहे कट करण्याची. तर हे पहा, मग छोटंसं सेलिब्रेशन केलं, केक वगैरे कट केला. आणि मग काय, त्याची केक कट केल्याबरोबर त्यांनी मस्त हातानेच घेतला, ताव मारला आणि खाल्ला. त्याला ना केक खूप आवडतो, आणि मुलांना कसं केक वगैरे असं गोड पदार्थ जास्त आवडतात, आणि खास करून विशालला खूप गोड आवडतं खायला. तर त्याचं ना असं कधी मी जास्त त्याला गोड देत नाही, चांगलं नसतं जास्त गोड खाल्लेलं. तर मग ते असं कधी सेलिब्रेशन काही असलं बड्डेचं किंवा काही सण वगैरे असलं, ते ना अजिबात हे करत नाही, खायचं म्हणजे खायचं, ते लगेच खात असतं. मग हे पहा, मग त्याला ते सोनूला केक वगैरे मी खाऊ घातला, आणि विशालला पण खाऊ घातला. आणि राघवला म्हटलं तर राघव नकोच म्हणतो, तरी पण मी त्याला ना नंतर थोडासा खाऊ घातला, कारण की त्याला ना थोडासा प्रॉब्लेम आहे. त्याला पण गोड वगैरे खाल्लं ना तर त्याला त्रास होतो. त्याच्यामुळे काय त्याला मम्मीने सांगितलं होतं केक नाही खायचा म्हणून, थोडाच खायचा. तर त्याने थोडासा खाल्ला. तर खूप क्यूट आहे राघव, पण खूप छान आहे, विशालचा मित्र आहे, आणि दोघांचं खूप जमतं, छान मस्त खेळतात वगैरे ते पण. आणि पाहते आम्ही हे आणलं होतं, तिच्या पप्पाने तिला ते परीचा हे आणला होता, साज आणला होता ना, ते परीचा टोप. तर तेच विसरला होता लावायचा, तर तोच मी तिला लावून घेतला. तर तिला आवडला नाही तो. ती म्हणायची मला नाही लावायचा, कारण की तिला ना छान असा बेल्ट वगैरे आणला होता मी तिच्या ड्रेसवर मॅचिंग, तर तिला तेच लावायचा होता. तर बघा, फोटो काढायचं तिला इतका हे ना आवड आहे ना फोटो काढायची खूप. तर मग इथं बघा, ही आहे निकिता दिदी तिची, तर तिची बहीण आहे निकिता दिदी मोठी. तर पहा, केक खाऊ घालते. तर खूप क्यूट आहे आमची निकिता, खूप छान आहे, आणि तिला ना खूप अशी समजदार आहे, हुशार पण खूप आहे. तर हे बघा, थोडेसे फोटो काढले, परत ती गेली. परत तिला म्हटलं चला आपण काढू. तर मग आम्ही थोडंसं फोटोशूट केलं. त्यांनी काय केलं, तिने काय केलं, मी काय केलं, असं बारीने आम्ही सगळ्यांचं फोटोशूट केलं. आणि राघवला ये म्हटलं तरी फोटोमध्ये तो येत नव्हता. त्याला फक्त विशालसोबतच फोटो काढायला आवडते, आमच्यासोबत काढत नाही तो. तरी पण त्याचे विशालसोबत काही सोनूसोबत काही असे फोटोज मी काढले नंतर. आणि मग हे पहा, मग सोनूचं ना तिचं चाललेलं होतं तिचं स्माईल. ते पहा कशी स्माईल देते, असं स्माईल सारखं करून दाखवते हाताने. आणि आता
म्हटलं मी काढते फोटो. तर मग आता हे बघा विशालचं तर पहिलं खायचं चाललेलंच आहे, फोटो काढूच तर बिदम नाही आहे त्याला, की सारखं सतत थोडं 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 खातोयच ते पोटाने. तर सोनूचं स्पेशल फोटोशूट काही केलंच नाही, मग लक्षातच नाही राहिलं, आवरून लगेच मग करायला घेतलं, कारण की मला बाकीची पण कामं होते. आणि त्यामुळं मग हे तिचे पप्पा आहे ना लगेच तिला खाऊ घालतायत केक, आणि तिने नको नकोच म्हणते आहे जास्त खायचं. ते म्हणते नंतर खाते नंतर खाते असं करते. विशालचं तर दिलं की लगेच पटकन खाऊन घेतो, त्याला खूप जास्त गोड आवडतं. आणि बघा दीदीनं तिला गिफ्ट घेण्यासाठी पैसे देते आहे, तर ती नको नको म्हणते आहे. तर तिला विश करायचं राहिलं होतं, विश पण केलं तिने, आणि तिला गिफ्ट घेण्यासाठी पैसे दिले. राघवने पण तिला गिफ्ट घेण्यासाठी पैसे दिले. आणि मग आता म्हटलं पहिलं आता खायचं बघू. तर मग आता झालेलं आहे सेलिब्रेशन. आणि आता मी बटाट्याची चटणी अगोदरच करून घेतलेली होती, मग त्यात ठेवली होती करून, आणि मग सेलिब्रेशन केलं. आणि मग आता म्हटलं गरम गरम ओढी तारावं. आणि इथं बघा इथं बहीण भावांचं यांचं काय चाललेलं आहे ते फोटोज काढतेत, आणि त्यालाच हसतेत पाहून पाहून, काहीतरी वेगळं वेगळं करतेत आणि हसतेत मोबाईलमध्ये पाहून पाहून. नंतर मग इथं मिरच्या वगैरे तळून झाल्या, मी गॅस बंद केला आणि वडे वगैरे मी तळून घेतले होते अगोदरच. ते काही शूट वगैरे नाही केलं, आणि वड्याची काही रेसिपी पण शूट नाही केली. नेक्स्ट टाईम नक्की शूट करेल, कारण की गडबड होती, तर मग गडबडीत पटापट केलं मी सगळं. आणि आधी काही तयारी अगोदरच करून ठेवलेली होती. नंतर मग केक वगैरे कट केल्याच्या नंतर मग काही वडे वगैरे केले, कारण की कामाची घाई गडबड खूप होती दिवसभर, त्याच्यामुळं काही वेळ मिळाला नाही. त्याच्यामुळं काही जास्त कोणाला बोलवलं पण नाही, आणि जास्त मोठं पण सेलिब्रेशन केलं नाही, कारण की त्याच्या मागच्याच महिन्यामध्ये जून महिन्यामध्ये विशालचं बड्डे होता, तर त्यावेळेस चांगला त्याचा मोठा सेलिब्रेशन बड्डे केला होता त्याचा. तर मग त्याच्यामुळं मग म्हटलं आता लगेच 1 ते 2 महिन्यावरच होता नाही. आत्ता मला खूप जास्त शिवायचे कामं आहेत. मी ह्याच्या अगोदर एक व्हिडिओ टाकला होता, तर त्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की सण जवळ आलेले आहेत आता गौरी गणपतीचे, त्याच्यामुळं भरपूर सारी कामं आहेत. नऊवारी साड्या पण शिवायच्या आहेत, ब्लाऊज शिवायचे आहेत, खूप सारी कामं आहेत. मग त्याच्यामुळं काही वेळ मिळत नाही आहे, आणि खूप धावपळ होती माझी. त्याच्यामुळं मग काही जास्त मोठं सेलिब्रेशन केलं नाही, छोटंसं केलं. तर मग इथं बघा वडे वगैरे तळून झालेले आहेत, पाव ताजे ताजे आणलेले आहेत, आणि म्हटलं चला आता खायला घेऊया. आणि इथं ना पाव आमच्या इथं ताजेच मिळतात, म्हणजे जवळच बेकरी आहे, आणि पाव बनवण्याची कारखाने वगैरे तर आहेत. तर मग ताजे चांगले फ्रेश पाव आणलेले होते, आणि केक वगैरे पण फ्रेश आणलेला होता. इथं केक पण लगेच म्हणजे बनवून देतात, चांगल्या क्वालिटीचं असतं. आमच्या इथं जवळच आहे बेकरी, ते बनवून देतात सगळं काही. तर मग तिथूनच आणलेलं होतं. आणि हे निकिता व्हिडिओ काढते आहे, तर मग तिनं असं उलटं सुलटं स्क्रीन करते आहे. तिला म्हणलं आडवं स्क्रीन धरतं, अर्धं उभं धरलं तिने थोडंसं, आणि थोडंसं आडवं धरलं, तर मग ते व्हिडिओ असा काही उभा आणि काही आडवा झाला. तर प्लीज समजून घ्या, तिला पण अजून एवढं काही माहीत नाही आहे शूट करायचं. पण मग तिला जायचं होतं, तिचा अभ्यास वगैरे पण असतो, त्याच्यामुळं गडबड चालली होती. म्हटलं थोडं सेलिब्रेशन झालं, पटकन केक वगैरे कट झाला की लगेच खायला घेऊया. तर इथं पहा गरम गरम मस्त असे वडे तळलेले आहेत, केक आहे, मिरची आहे, पाव आहेत, आणि सोनपापडी. केक आणि सोनपापडी आणि पाव त्यांनी रेडीमेड आणलेले होते सगळं बाहेरून, आणि मी फक्त घरी वडे केले आणि मिरच्या तळल्या. तर वडे केले मी घरी, बटाट्याची चटणी ते बनवून ठेवली, आणि मग लगेच नंतर बेसन पीठ कालवून लगेच वडे तयार करून घेतले, आणि गरम गरम खायला घेतले. तर इथं पहा मग मी सगळ्यांना देते खायला. तर विशालचं चाललेलं आहे मोबाईलमध्येच बघून बघून काहीतरी ते व्हिडिओ काढतोय स्वतःचे स्वतः, आणि बघतोय आणि हसतोय, तर त्याची खूप मज्जा येते. इथं पहा तर का कसा पण असं मस्त वरती हात करून डान्स पण करतोय. त्याचं काही लक्षच नाही आज माझ्या व्हिडिओमध्ये, म्हणजे मी जे व्हिडिओ आता हे काढते त्याच्यामध्ये. नाही तर त्याला व्हिडिओ काढायला घेतलं की ते किती बोलतो माहिती, तुम्हाला मी दाखवत असते त्याला. तर खूप छान बोलतो, आणि मस्त सांगतो की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. त्याला खूप आवडतं बोलायला, ना आज त्याचंच व्हिडिओज काढण्याचं काम चाललेलं आहे. ते बघतोय स्वतःला व्हिडिओमध्ये. हे पहा कसा बघतोय ते मोबाईलमध्ये. आणि मग मी इथं सगळ्यांना खायला दिलं, आणि राघवनं त्याला काही खायचं नव्हते, म्हणजे मैद्याचे पदार्थ वगैरे असं पाव वगैरे, तर मग ते घरी गेला. मग त्याला प्लेटमध्ये दिलं.
मग ते मी म्हटलं ते खातो का नाही, मग त्याच्यामुळं मग त्याला दिलं त्याला. मग ते घरी गेला आणि त्याला काही जास्त खायचं नव्हतं बाहेरचं, म्हणजे असं पदार्थ केलेले, त्याच्यामुळं तो घरी गेला आणि मग त्याला दिलं तसं. आणि हे पहा, मग आता आमचं खायचं चाललेलं आहे. इथं त्यांची मालिका चालू आहे सिरियल महादेवाची, तर ते कंटिन्यू रोजची रोज इथं सिरियल पाहतात. सिरियल पाहत पाहतच आमचं रोजचं जेवण चाललेलं असतं, त्याच्यामुळं आम्ही किचनमध्ये जास्त काही जेवत नाही, टी व्ही समोरच हॉलमध्ये जेवतो. आणि इथं पहा सोनू पण आता म्हणती कसा झाला, मी विचारलं तर तिला पहिलं सांगते मम्मी खूप टेस्टी झाला आहे, हे पाहता सांगते. आणि विशालला विचारलं तर विशाल काय आज सांगण्याच्या मूडमध्ये नाही आहे, कारण की तो काढतोय व्हिडिओ त्याचेच. आणि आता मी त्यांना विचारते, तर हे पाहते पण म्हणते खूप छान झालं आहे, मस्त झालं आहे. ते काही व्हिडिओमध्ये जास्त बोलत नाहीत. आणि दीदीची तर खूप मजा येते, तेव्हा कशी हसती आहे निकिता. आणि मी तिला दीदीच म्हणते, कारण की मुलं दीदी म्हणतात ना, विशाल आणि सोनू, तर मला पण सवय लागलेली आहे, कधी निकिता म्हणते कधी दीदी म्हणते लाडानी. आणि माझ्या बहिणीच्या मुलीला पण तसंच म्हणते दीदी किंवा अस्मिता. तर त्यांना पण बोलवायचं होतं, पण मला खूप कामं होते, खूप गडबड होती, जास्त सेलिब्रेशन करायचं नव्हतं मोठं, म्हणून मग काही जास्त बोलवलंच नाही. आणि ते खूप लांब राहतात, म्हणतं संध्याकाळी खूप उशीर होतो त्यांना जायला. तर नेक्स्ट टाईम नक्की बोलवेल, मग त्यावेळेस तुम्हाला दाखवेल, तुमच्याशी शेअर करेल. हे बघा दीदी बसली वडापाव खाती आहे, आणि तिला म्हटलं बोलत नाही जास्त. आणि आता हे पहा, मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि मी आता काही फोटोज वगैरे काढलेले होते, तर मग ते मी फोटोज साईडला लावते. काही स्क्रीनशॉट काढलेले होते ते पण लावले तर शेवटला. तर नक्की पहा सगळे फोटोज, आणि व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. आणि हा चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज पहिलं सबस्क्राईब करून घ्या, कारण की व्हिडिओ नंतर तुम्हाला दिसतो नाही दिसतो, तर सबस्क्राईब केल्याच्या नंतर तुम्हाला व्हिडिओ तुमच्या ह्याच्यामध्ये दिसेल सदस्यामध्ये, तर त्याच्यामुळं तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. आणि कारण प्रत्येक येणारा व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. तर मग इथं छोटं आम्ही थोडं फोटो शूट केलेलं आहे. फोटो काही असे काही तसे काही कसे पण आलेले आहेत, जसे आले तसे मी टाकलेत तुम्हाला पाहण्यासाठी. त्याच्यामुळं काही एवढं समजून घ्या, कारण की फोटो काढायला काही जास्त कोणी नव्हतं, मग आम्ही जेवढे होतो तेवढेच असे फोटो काढण्यासाठी असं तसं केलं. आणि हे पहा काही असं निकिताने वेगळे असे काढलेले आहेत त्या ॲपमध्ये, तर ते पण मी लावलेले आहेत. तर फोटो कसे वाटले, आमचं छोटंसं सेलिब्रेशन कसं वाटलं, तर कमेंट करून नक्की सांगा. आणि प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. हे सोनूला तर खूप आवड आहे फोटोशूट करायची, पण तिचे काही थोडेच काढले. आणि मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.